नमस्कार. जय भीम. मी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. बाबासाहेबांचे वडील लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले. बाबासाहेब आंबेडकर यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण दापोली, सातारा व मुंबई या ठिकाणी झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून ते 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शैक्षणिक जीवनात त्यांना अनेक प्रकारच्या कटू अनुभवातून जावे लागले होते. वर्गातील बरोबरीच्या मुलाकडून त्यांना अवहेलना सहन करावी लागली होती. सातारा येथील शाळेत शिकत असताना त्यांनी संस्कृत विषय घेण्याचे ठरवले, परंतु त्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकाने मी संस्कृत शिकविणार नाही असे सांगून त्यांचा मनोभंग केला. त्या प्रसंगी बाबासाहेबांच्या संवेदनक्षम मनाला किती यातना झाल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो. आज 14 एप्रिल हा दिवस केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नाही, तर तो एका विचाराचा उत्सव आहे, एका क्रांतीचा सण आहे. आज आपण ज्ञानाचे प्रतीक, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि कोट्यावधींच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक महासंघर्ष होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी दिलेला मंत्र केवळ शब्दाचा समूह नाही, तर तो प्रगतीचा राजमार्ग आहे. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वोच्च पदव्या मिळवल्या. मला तो धर्म आवडतो जो स्वतंत्र, समता आणि बंधुत्व शिकवतो, असे ठामपणे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्याला जगातील सर्वात मोठी आणि सर्व समावेशक राज्यघटना दिली. या राज्यघटनेमुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यांनी केवळ दलितासाठीच नाही, तर स्त्रियांना हक्क मिळावेत म्हणून हिंदू कोड बिल मांडले, कामगारांना कामाचे तास ठरवून दिले आणि अर्थव्यवस्थेला दिशा दिली. मित्रांनो, आज बाबासाहेबांना अभिवादन करताना फक्त त्यांच्या फोटोला हार घालणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचाराचा हार आपल्या गळ्यात घालणे गरजेचे आहे. आपण सुशिक्षित व्हायला हवे, अन्यायाविरुद्ध उभे राहायला हवे आणि समाजातील जातपातीचे भेद मोडून माणुसकी जोपासायला हवी. बाबासाहेब बनायचे जीवन हे मोठे असण्यापेक्षा थोर असले पाहिजे. चला तर मग आपणही त्यांचे विचार आचरणात आणून आपला देश अधिक समृद्ध आणि एकनिष्ठ बनवण्यासाठी प्रयत्न करूया. अशा या महामानवाला, विश्वरत्नाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम. धन्यवाद.